तुम्ही साताऱ्यातून आहे ना, जेव्हा पालखी सोहळ्याला निघता तेव्हा तुमची ओळख वेगळी राहते. कोण सरपंच राहतो, कोण उपसरपंच राहतो, कोण शिपाई राहतो, कोण शेतकरी राहतो, कोण बालवाडीची शिक्षिका राहते, ब्युटी पार्लरवाली राहते, कोण निन्नी खुरपणी करणारी राहते. कुठपर्यंत माहितीये? आळंदीत जाऊन पिशवी ठेवेपर्यंत. एकदा का तुम्ही आळंदीत जाऊन पिशवी ठेवली आणि वारकऱ्यांमध्ये सहभागी झालात का, ना सरपंच राहतो, ना शिपाई राहतो, ना अंगणवाडीवाली मॅडम राहते, ना ब्युटी पार्लरवाली मॅडम राहते. एकच ओळख मिळते, माऊली. एक ओळख मिळते, माऊली. आणि ते सगळं कर्तृत्व कोणाचं आहे ना? ते ज्ञानेश्वर महाराजांचं. समता दिली, वैष्णवत्वाला महत्व दिला, की आता एकत्र कोणी यायचं तर धर्माभिमानी लोकांनी यायचंय. आता एकत्र कोणी यायचंय? टिळ्यावाल्यांनी एकत्र यायचंय. एकत्र कोणी यायचंय? देवपूजा जे करतात, माझ्या भगवान विष्णूला जे मानतात, माझ्या भगवान श्री रामाला, भगवान श्री महादेवाला, आई जगदंबेला जे मानतात, त्यांची एक फौज उभी करायची. आणि ती फौज उभी करण्यात ज्ञानेश्वर महाराज यशस्वी झाले.